हॅलो स्टुडंट, आपण बघत आहोत अर्थशास्त्राचं प्रकरण 10व भारताचा विदेशी वापर फॉरेन ट्रेड अँड इंडिया. आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये जे आहे ते बघितलं होतं, प्रस्तावना बघितली होती आणि त्याचप्रमाणे अंतर्गत व्यापार बघितला आणि विदेशी व्यापाराचा अर्थ जो आहे तो बघितला होता. आज आपण बघणार आहोत विदेशी व्यापारामध्ये आपण बघितलं होतं की आयात व्यापार म्हणजे काय, निर्यात व्यापार म्हणजे काय आणि पुनर्निर्यात व्यापार म्हणजे काय, याचं आपण जे आहे डेफिनेशन जी आहे ती बघितलेली होती. आज आपण बघणार आहोत विदेशी व्यापाराची भूमिका. विदेशी व्यापाराची भूमिका म्हणजे काय तर म्हणजे ना, जो व्यापार होतो तो एका देशाचा दुसऱ्या देशाची व्यापार होत असतो आणि तो व्यापार होत असताना जो आहे तर हा व्यापार होत असताना एका देशाला दुसऱ्या देशाचं चलन प्राप्त होत असतं आणि त्यामध्ये जे आहे व्यापार हा आर्थिक वृद्धीची गुरुकिल्ली आहे, कारण देशाच्या आर्थिक विकासात तो महत्त्वाची भूमिका बजावत असतो आणि व्यापारामुळे जो आहे देशाचा जो आहे आर्थिक विकास जो आहे तो होत असतो. आणि त्याच्यामुळे म्हटलेलं आहे की मग विदेशी व्यापारामध्ये विदेशी व्यापार जो आहे तो देवाणघेवाण होत असताना एका देशाचा दुसऱ्या देशाची, तर त्याच्यामुळे बाकीच्या देशांना जे आहे काय फायदे होत असतात, त्याची काय भूमिका आहे महत्त्वाची, ते जे आहे ते यामध्ये सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आहे पहिलं जे आहे ते सांगितलं आहे की परकीय चलन प्राप्त होते. तर आपण जेव्हा एका देशाचं दुसऱ्या देशाची जेव्हा आपण व्यवहार करत असतो, तर त्यावेळी काय होत असते की आपण जसं सपोज आपण सोबत जर अमेरिका या देशातून आपण जर माल बोलवला असेल आणि अमेरिकेने आपल्या देशातून माल जर नेला असेल, तर अमेरिकेचे डॉलर आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या देशातील रुपया आहे तो जो आहे तो अमेरिकेला प्राप्त होईल. म्हणजेच काय होईल, दोनही देशांना एकमेकांचं काय होईल, परकीय चलन प्राप्त होईल. तर मग आहे नंतरचा पॉईंट आहे की गुंतवणुकीस प्रोत्साहन. मग आहे विदेशी व्यापार देशांना देशांतर्गत बाजारपेठेच्या पलीकडे जाण्याची उत्पादकांना संधी मिळते आणि त्यांना निर्यातीसाठी अधिक उत्पादन करण्याची प्रोत्साहन मिळते. जर गुंतवणुकीस प्रोत्साहन म्हणजे काय, जर आपल्या देशातील माल जो आहे जर दुसऱ्या देशात आपण सप्लाय केला आणि दुसऱ्या देशातील लोकांना आपल्या देशातील जर प्रॉडक्ट जर आवडलं असेल, तर काय होते की ते नेक्स्ट टाईम तो देश अजून आपल्याला जे आहे त्या मालाची मागणी करतो. म्हणजेच काय होते की त्या देशातील लोकांना आपलं प्रॉडक्ट आवडलं आणि ते त्यांनी वापरून बघितलं, त्यानंतर काय होते की त्यांना अजून ते नेक्स्ट टाईम आपल्या देशातील उत्पादन आहे ते मागवतात. त्यामुळे काय होते की आपल्या देशातील उत्पादन आहे ते आपल्याला वाढवावं लागते आणि म्हणून गुंतवणुकीस जे आहे ते काय मिळत असते, प्रोत्साहन मिळत असते. मग आहे नेक्स्ट आहे की श्रम विभागणी आणि विशेषीकरण. विदेशी व्यापारामुळे जागतिक पातळीवर श्रम विभागणी आणि विशेषीकरण होते. काही देशात मुबलक प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती उपलब्ध असते. असे देश कच्च्या मालाची निर्यात करू शकतात. अशा प्रकारे विदेशी व्यापारामुळे श्रम विभागणी आणि विशेषीकरण होऊ शकते. विशेषीकरण म्हणजे काय आणि श्रम विभागणी म्हणजे काय, तर श्रम विभागणी म्हणजे जसं की एखादी म्हणजे देशातील जे लोक आहे, देशातील लोक जर कोणत्या याच्यात जर निपुण असेल की कोणी IT जसं कम्प्युटर क्षेत्रामध्ये त्यांनी जर विशेषीकरण असेल तसं, तर अशा वेळेस तो विदेशामध्ये सुद्धा त्या भरोश्यावर जो आहे तो चांगल्या प्रकारची जो आहे तो नोकरी जो करू शकतो. त्याचप्रमाणे जर एखादी देश जो आहे एखाद्या उत्पादनामध्ये त्याचं विशेषीकरण असेल, जसं भारत आहे, भारतामध्ये मसाल्याचे पदार्थ आणि चहा जे आहे चहाचं उत्पादन होत असते. तर मग आपल्या देशातलं चहा आणि आपण मसाल्याचे पदार्थ बाकीच्या देशांना जे आहे ते काय करत असतो, पाठवत असतो. आणि बाकीच्या देशातून म्हणजे जसं इराण, सौदी अरब जे आहे, इराण, इराक या देशामधून आपण पेट्रोल जे आहे ते पेट्रोल आणत असतो. म्हणून काय म्हणजे प्रत्येक देशाचं एक विशेषीकरण असते, कारण आपल्या देशामध्ये पेट्रोल जे आहे पेट्रोलच्या खाणी नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला बाहेरच्या देशातून जे आहे ते पेट्रोल आणि जे आहे ते आणावं लागत असतं. आणि पण भारतामध्ये चहा आणि मसाल्याच्या पदार्थाचे उत्पादन भरपूर प्रमाणात होत असते. त्याच्यामुळे आपण आपल्या देशातील हे उत्पादन बाहेरच्या देशांना पाठवत असतो. म्हणजे आपल्या देशात यालाच म्हणायचं विशेषीकरण. प्रत्येक देशाचं एक ब्रँड असते आणि ते बाहेरच्या देशात ते काय करतात, त्या वस्तूची तो बाहेरच्या देशामध्ये ते पाठवू शकतात. मग आहे नंतरचं आहे संसाधनाचे पर्याप्त वाटप आणि वापर. विदेशी व्यापारामुळे दुर्मिळ संसाधने अशाच वस्तूच्या उत्पादनाकडे वळवली जातात ज्याच्यापासून महत्तम लाभ होतो. आणि अशा प्रकारे विदेशी व्यापारामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर संसाधनाचे पर्याप्त वाटप व वापर होते.
संसाधनाचे पर्याप्त वाटप आणि वापर म्हणजे विदेशी व्यापारामध्ये दुर्मिळ जे संसाधने आहे म्हणजे जे दुर्मिळ संसाधने आहे अशाच वस्तू म्हणजे जे दुर्मिळ आहे अशाच वस्तूंचं उत्पादन जे आहे ते केले जातात आणि त्याच्यापासून आपल्याला काय होते, महत्तम लाभ जे आहे मिळवले जाते. म्हणजे ज्याच्यापासून जे आहे जास्तीत जास्त लाभ मिळेल, जास्तीत जास्त नफा मिळेल अशाच वस्तूचं उत्पादन जे आहे ते केल्या जातं. त्यामुळे आणि अशाच वस्तूचं उत्पादन करून ते बाहेरच्या देशामध्ये काय केलं जातं, त्याचं वितरण केलं जातं, वाटप केलं जातं. मग आहे किंमत पातळीतील स्थैर्य. विदेशी व्यापारामुळे मागणी आणि पुरवठा यांची स्थिती स्थिर राहते. पर्यायाने अर्थव्यवस्थेतील किंमत पातळीत स्थैर्य निर्माण होते. विदेशी व्यापार आहे आणि विदेशी व्यापारामध्ये काय होते की बाहेरच्या देशातील लोकांना आपलं प्रॉडक्ट जर आवडलं असेल, म्हणजे त्यांची काय आवडलं असेल तर त्या लोकांची आपल्या देशातील उत्पादन जे आहे ते काय होते, ते लोक आपल्या देशातील उत्पादन ते वाढवतात. म्हणजे मागणी वाढते आणि त्याच्यामुळे काय होतं की मागणी वाढल्यामुळे आपण त्या वस्तूचा काय करतो, पुरवठासुद्धा वाढवतो. का बरं? कारण त्या बाहेरच्या देशातील लोकांना आपल्या देशातील उत्पादन जे आहे ते आवडलं आणि आवडल्यामुळे आपल्याला त्याचं काय करावं लागेल, पुरवठा वाढवावा लागेल. म्हणून जे आहे पुरवठा आणि मागणी जे आहे याच्यामुळे किंमत पातळीत जे आहे स्थैर्य निर्माण होते. मग आहे 6वा जो पॉईंट आहे तो आहे बहुविध पर्यायाची उपलब्धता. विदेशी व्यापार ग्राहकांना बहुविध आयात वस्तू उपलब्ध करून देतो. बहुविध आयात उपलब्ध करून देतो. विदेशी व्यापार तीव्र स्पर्धात्मक स्वरूपाचा असल्यामुळे तो गुणात्मक दर्जाच्या उत्पन्नाची खात्री देतो आणि त्यामुळे राहणीमानाचा दर्जा सुधारतो. याच्यामध्ये सांगितलेलं आहे की विदेशी व्यापार जे आहे, विदेशी व्यापार काय करत असते की ज्या वस्तूंना आयात वस्तू उपलब्ध करून देतो. म्हणजेच काय की जसं एखाद्या देशातून दुसऱ्या देशात वस्तूची काय केली जाते, देवाणघेवाण केली जाते. म्हणजेच जर अमेरिकेमध्ये काही वस्तूचं उत्पादन होत नसेल तर ते भारतातून जे आहे ते वस्तू जे आहे ते अमेरिकेमध्ये पाठवल्या जातात आणि अमेरिकेतून काही वस्तू भारतामध्ये काय केल्या जातात, पाठवल्या जातात. म्हणजे आयात निर्यात जे आहे ते होत असते. त्यामुळे काय होते की स्पर्धा ही तीव्र स्वरूपाची होत असते आणि अशाच वस्तूचं जे आहे आयात निर्यात होत असते की ज्या वस्तूचा काय असेल, गुणात्मक दर्जा जर चांगला असेल अशाच वस्तूचं काय होत असते, आयात निर्यात होत असते आणि त्यामुळे लोकांच्या राहणीमानाच्या दर्जासुद्धा काय करत असतो, सुधारत असतो. जसं आपण म्हटलं की फॉरेनर जी आहे, आपण म्हटलं एखादी वस्तू घेतली असेल नाही का, ही फॉरेनची आहे. म्हणजेच काय, एक ब्रँड असते, गुणात्मक दर्जा असते आणि प्रत्येक वस्तूच्या मागे जर असेल तर त्याच्या मागे लिहून असते की मेड इन इंडिया, मेड इन चायना, मेड इन अमेरिका. म्हणजे ती वस्तू जी आहे ती कुठल्या देशामध्ये तयार झालेली आहे ते त्याच्या मागे लिहिलेलं असते. म्हणून आहे ज्या ज्या देशातील वस्तू जी आहे पाहिजेल असेल त्या देशातील वस्तू ते खरेदी करू शकतात. म्हणजे पर्याय उपलब्ध असतात तिथे उत्पादकांना, म्हणजे विक्रेत्यांना, म्हणजे ग्राहकांना वस्तू घेण्यासाठी. मग आहे प्रतिष्ठा आणि नावलौकिक. प्रतिष्ठा आणि नावलौकिक. निर्यातदार देश आंतरराष्ट्रीय बाजारात प्रतिष्ठा आणि नावलौकिक मिळवू शकतात. जो देश निर्यात व्यापारात सहभागी झालेला आहे त्या देशाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रत प्राप्त होते. निर्यात म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जे देश सहभागी आहे म्हणजे त्या देशांना काय होते, प्रतिष्ठा प्राप्त होते. काय बरं, तर जसं जर्मनी, स्वित्झर्लंड यासारख्या देशांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूची निर्यात केल्यामुळे त्यांना विदेशी बाजारात मोठ्या प्रमाणात प्रतिष्ठा आणि नावलौकिक मिळाले. जसं कच्च्या मालापासून पक्का माल. जसं कच्चा माल बनवत असताना इलेक्ट्रॉनिक वस्तू आपण जे आहे त्या जपान, जर्मनी आणि स्वित्झर्लंड या देशातून काय करत असतो, मागवत असतो. मग आपल्याला माहीत आहे की इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या कच्चा माल कुठे मिळत असतो, या देशात मिळत असते. मग या देशातील जे आहे विदेशी बाजारात जे आहे ते काय करते, मोठ्या प्रमाणात नावलौकिक मिळालेला आहे. म्हणून म्हटलेलं आहे की विदेशी व्यापारात जे देश सहभागी झाले असेल त्या देशांना एक पत आणि एक प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. का बरं? आणि कारण विदेशी व्यापारात सहभागी घेतल्यामुळे काय होते, त्या देशाचं चलनसुद्धा प्राप्त होते आणि त्यामुळे जे आहे नावलौकिक आणि प्रतिष्ठा जी आहे ती काय होते, प्राप्त झालेली असते प्रत्येक देशाला. तर ठीक आहे, आजच्या आपण लेक्चरमध्ये इतकंच बघू आणि आपल्या पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपला पार्ट जो आहे तो आपण कंटिन्यू करू. धन्यवाद.